पाहून घ्या, कारण चला अक्षय आपले बॅट्समन पाठवून द्या. चला वेळ जास्त खर्च करू नका. आपण पाहतोय आजचा हा दिवस आहे, हा आजचा चौथा दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये आपण 12 संघ बघितले. उद्याच्या दिवसामध्ये देखील आपण 12 संघ पाहणार आहोत. पहिला सामना असणार आहे साई 11 टोकपाडा पीर बाबा स्पोर्ट्स पापडी. दुसरा सामना असणार आहे आई गावदेवी पोमन मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले बाबा स्पोर्ट्स रेल्वे स्टेशन. अक्षयाला तर पहिलं षटक हाताळण्यासाठी कल्पेश सापटे. निलेश पहिल्या चेंडूसाठी यावेळेस पाहिलं तर ब्रह्मास्त्राचा वापर केला. खोलगट टप्प्याच्या चेंडूचा हाताळला होता कल्पेश यांनी. बघा पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती पहिला आपण कल्पेश यांचा अनुभव आहे. अनुभव आहे कल्पेशकडे भरपूर सामने त्यांनी बॉलिंग आणि बॅटिंग वरती चुकवलेत, परंतु यावेळेस पाहिलं तर हा निर्णायक सामना आहे. यातून एक संघ ट्रॉफीवरती नाव खोलत. यावेळेस लोअर फुल्ड चेंडू फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, शतरक्षक आहे तैनात, होतोय फंबल आणि पाहतो तर निलेश सारखा फलंदाजाला एक जीवनदान मिळते. जीवनदान मिळालंय निलेश यांना. बघूया त्या जीवनदानाचं संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. झेल ड्रॉप झालाय. यावेळेस पाहिलं तर पंचांकडे अपील केलंय आणि पंचांचं बोट आकाशाकडे. यास फलंदाज होतोय बाद. पहिला आदरा बसतोय बेलगडी संघाला. रोशन कांबडी न्यू बॅटर इन होतोय. यावेळेस बघा हुकचा फटका केलाय, शतरक्षक आहे मात्र त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू सरळ निघून गेलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. तसं थँक्यू डीजे. बघा फटका चांगला सजवलाय, षटकार आलाय. नेक्स्ट बॉल कल्पेश यांचा. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. पुन्हा एकदा पंचांकडे लाऊड अपील केली जाते, परंतु यावेळेस पाहिलं तर पंचांनी ती दाद फेटाळली आहे. दाद फेटाळली आहे आणि चेंडूचा खेळ पाहिले तर 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे, शतरक्षक आहे तिकडे तैनात आणि यावेळेस करत नाही चुकी. फलंदाज होतोय बाद. बघा चिठ्ठ्यामध्ये बाय भेटली होती बेलकडी संघाला. नक्कीच आपण पाहतोय खूप चांगली बॉलिंग इथे राहिलेली आहे, ती म्हणजे कल्पेश याची. बॅक टू बॅक फलंदाज इथे बाद झालेले आहेत. आपण पाहतोय अक्षय कोल्हा बाद झाला, रोशन कांबडी देखील बाद झाला. एक षटकार त्याने जरूर मारलाय मात्र तो बाद होऊन इथे माघारी परततोय. पाहूया नव्याने फलंदाज रोशन येतोय, रोशन उंबरसाडा.
रोशन उंबरसाडा न्यू बॅटर आलेला आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. स्ट्राईक वरती पाहतोय पण सलामीचा फलंदाज निलेश बराफ. तर दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वैभव. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्करचा आक्रमण पाहिला आपण. चांगला चेंडू होता वैभवांचा. मागच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली होती वैभवांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निलेश स्ट्राईक वरती आहेत. फुल टॉस चेंडू इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय. एका टप्प्याने तिथपर्यंत पाहतो तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. एक धाव झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा होते कम्प्लीट. जिथे 4 धावा गेल्या तिकडे 2 धावा वाचवल्यात प्रदीप. नक्कीच खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे झालेले आहे. नक्कीच त्याला देखील माहिती आहे की हा सामना फार महत्वाचा आहे आणि एक एक धाव ही आपल्या संघासाठी फार महत्वाची आहे. बघा एफर्ट्स देणं गरजेचं आहे कारण शेवटचा सामना आहे आजच्या दिवसातील आणि आपल्या टीमसाठी हे एफर्ट्स कार्यकर्त ठरतात. 2 धावा आल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वैभव यांचा. निलेश साडी यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटचा वापर. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. पाहतो थोडंसं फंबल होते. एक धाव झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. बघा थोडंसं फंबल प्रेशर आहे अजून सुद्धा. फिल्डिंग करा संघावर सुद्धा. सध्या आपण पाहतोय आपल्या ऑन स्क्रीन महेश हांडवा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते मनमुराद आनंद लुटतायत तिकडे. काहीतरी त्यांच्याकडे ब्रँड आहे तिकडे. तिकडे बसून ते आनंद घेतात मॅचचा. वैभव आपल्या षटकातील नेक्स्ट बॉल. यावेळेस ओव्हरपिच चेंडू पोल केलाय. फटका फसलाय का नाही. चेंडू जातोय सरळ आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. निलेश आणि त्या आता आक्रमण केलेलं आहे. षटकार ठोकलाय. धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहतो बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आहे आणि हा चेंडू निर्धावच्या स्वरूपात येतोय. वैभव याने आता इथे कमबॅक केलेला आहे. 17 धावा धाव फलकावरती लागल्यात. चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी आहे. ऑन साईडला धमाका. चेंडू सरळ निघून चाललाय मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. बिग शॉट षटकार. थँक्यू. चला कल्पेश आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तुम्हाला दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे याचं देखील भान ठेवायचं आहे. पाहूया शेवटचा आणि अंतिम षटक घालण्यासाठी कुठला गोलंदाज. धावसंख्या 23. संकेत येतोय. संकेत बगली. आपण पाहतोय की 3 मॅच मध्ये त्याला लपवून ठेवलं होतं आणि शेवटची मॅच आहे. महत्वपूर्ण मॅच आहे आणि त्या मॅच मध्ये त्याला बॉलिंग करण्यासाठी प्राचारण केलेलं आहे. नक्कीच आता ब्रह्मास्त्राचा वापर केलाय कारण हा शेवटचा सामना आहे. यातून एक संघ क्वालिफाय होईल आणि या 5 ट्रॉफींपैकी एका ट्रॉफीवरती स्वतःचं नाव कोरेल. संकेत बॉलिंग मार्क वरती. पहिले तर अगोदरचे 2 सामने संकेतानं लपवून ठेवण्याचं काम केलं होतं कल्पेश यांनी. परंतु आता सरप्राईज केलाय फलंदाजी करणार टीमला. संकेत पहिला चेंडू घेऊन. चला पाहूया. रोशन उंबरसाडा हा स्ट्राईक वरती आहे. निलेश नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. चला घाई करायची आहे. कल्पेश तुम्हाला दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे याचं देखील भान ठेवायचं आहे. 23 धावा धाव फलकावरती लागल्यात. शेवटचे 6 चेंडू. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू हातालाय. परफेक्ट यॉर्करचा मारा इथे आपण पाहतोय.
बघा ब्रह्मास्त्राचा वापर इथे केलेला आहे. 3 मॅच मध्ये त्याला लपवून ठेवलं होतं आणि शेवटच्या मॅच मध्ये त्या ब्रह्मास्त्राचा वापर केलेला आहे. आपण पाहतोय कैलास भगली यांचे सुपुत्र जुने जाणते खेळाडू आहेत कैलास भगली आणि त्यांचा सुपुत्र आपण पाहतोय संकेत भगली खूप चांगली बॉलिंग करतोय. पहिला चेंडू ऑन द मार्क होता. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळी पंचाने दंडित घोषित केलं जातंय. यस पंचांच्या वाईटचा येतोय. वन बाउन्स सुद्धा दिलं जाईल. बाउन्सरचा वापर केला होता. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय आपण. की हा चेंडू सोडून दिलेला आहे. प्रहार जर केला असता कदाचित 6 किंवा 4 धावा मिळू शकल्या असत्या. मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मिळाली. एक्स्ट्रा चेंडू देखील मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय 25. यावेळेस आपण पाहतोय की फलंदाज भीमर साठी इथे आपण पाहतोय पंचाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. लक्षात घ्या. बघा तिसरे पंच पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये असतील. आपण पाहतोय की या अगोदर एक बाउन्सर टाकला होता. हा बॉम्बसर आहे की नाही याच्यावरती थोडीशी चर्चा केली जाते. हा पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. चला फेअर डिलिव्हरी म्हणजे विकेट असेल. विकेट डाऊन. धावसंख्या आपण पाहतो या 25 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजून 4 चेंडू बाकी आहेत. नव्याने बॅटर महेंद्र येतोय. महेंद्र कोल्हा जो एका मॅच मध्ये सामनावीर ठरला होता. ऑन साईडला इथे फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे वैभव वसावले. एक धाव कंप्लीट झालेली आहे. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल कदाचित. यस एकच धाव. रोशन आता स्ट्राईक वरती असेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 26च्या धावसंख्येवरती 26 रन आपण पाहतोय या स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. शेवटचे 3 चेंडू बाकी राहिले. दर्शन सर कुठपर्यंत जाऊ शकतं हा स्कोर कार्ड? 3 चेंडूचा विचार केला तर कमीत कमी 35 ते 40 धावा झाल्या पाहिजेत. 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. यावेळेस नो बॉल होता आणि पाहिला तर नोचा फायदा पाहिला तर षटकार येतोय. चेंडू होता स्लॉट मध्ये आणि त्याला सरळ पाठवून दिलाय पार्किंग लॉट मध्ये. षटकार. यावेळेस आपण पाहतोय खूप चांगला चेंडू ते हाताळलेला आहे. फ्री हिटचा आपण पाहतोय चेंडू इथे नक्की होता. मात्र चा फायदा काही उचलता आलेला नाहीये.
तो म्हणजे रोशन याला मॅच बॉल देखील आलेला आहे तिकडनं. बॉल टाकून झालेत आतापर्यंत 4 बॉल टाकून झाले, 33 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. रोशन यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस आहे आणि फुल टोल वसूल केलाय. रोशन याने ठोकलाय षटकार. 39 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. थँक्यू. ब्रह्मास्त्राचा वापर केला होता, मात्र सध्या तरी मार पडताना दिसतोय. शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या 39. एक धाव इथे पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे फलंदाज बाद झालाय. 40 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 41 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 18 चेंडू 41 धावा या जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील, त्या म्हणजे चिंचोटी संघाला. चला, बैलकडे संघाने सुद्धा लवकरात लवकर यायचं आहे, शतरक्षण लावायचं आहे, कारण सूर्यदेव अस्ताला गेलेला आहे. आता थोड्या वेळात पूर्णपणे अंधार पडेल आणि चिंचोटी संघाने सुद्धा 2 सलामीचे फलंदाज सुद्धा पाठवायचे आहेत. चला, कल्पेश बॅटर पाठवून द्यायचे आहेत. चला, बॅट्समन लगेच पाठवून द्यायचे आहेत. 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 41 धावा ह्या बनवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 41 धावा. उद्याच्या दिवसामध्ये आपण 12 संघ इन ऍक्शन पाहणार आहोत. पहिला सामना असेल साई इलेव्हन टोकपाडा, पीर बाबा स्पोर्ट्स पापडी, आई गावदेवी पोमन, मंगलमूर्ती स्पोर्ट नागले, बाबा स्पोर्ट्स रेल्वे स्टेशन, न्यू स्टार मडवीपाडा, उमसगर ब्राह्मणगाव, जय हनुमान पायगाव, केतकी बॉईज खंडीपाडा, न्यू स्टार वसई, गावदेवी स्पोर्ट्स शिल्लोत्तर ए आणि टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा. उद्याचा विचार केला तर फायनल डे आहे आणि फायनल डे मध्ये रफ अँड टफ सामने आहेत सर्व. आणि बेस्ट असतील. लक्षात घ्यायचं आहे, उद्या ठीक 9 वाजता सामना सुरू होईल, लक्षात घ्या. साई इलेव्हन टोकपाडा आणि पीरबाबा पापडी दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. उद्याला ठीक 9 वाजता सामने चालू होतील, याची आपण नोंद घ्यायची आहे. त्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स पोमन आणि मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले 9:30 वाजता, कारण उद्याच्या दिवसामध्ये 3 ओव्हरचे सामने होतील, याची आपण नोंद घ्यायची आहे. कल्पेश आणि करण. स्ट्राईकला कल्पेश आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय करण यांना. बॉलिंग मार्क वरती सज्ज असतील गोलंदाज निलेश. यावेळेस आडव्या बॅटचा वापर, चेंडू हवेत आहे, शस्त्रशक्ती तैनात होता, परंतु पाहतो तर काय चुकी होते. हा झेल महत्वाचा होता. प्रदीप सर, हा झेल महत्वाचा होता की नाही? नक्कीच हा झेल तर फार महत्वाचा होता, मात्र कौतुक करावे लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. रनिंग मध्ये होता आणि मित्र आपल्या संघासाठी काही धावा त्याने वाचवल्यात, मात्र झेल देखील फार महत्वाचा होता. कल्पेश याचा एक सिंगल धाव. नेक्स्ट बॉल यावेळेस पाहिलं तर खोदून काढलाय, स्ट्रेट डाऊन ग्राउंड खेळतोय, एक सिंगल धाव.
तर पाहिलं तर सिंगल करून फक्त आणि फक्त कल्पेशला स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलंय करण्यांनी. आपण बघितली पहिली इनिंग जर आपण बघितली, कल्पेश याने 7 धावा दिल्या, त्यानंतर वैभव याने 16 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर संकेत याचं षटक देखील थोडंसं महागडं ठरलं. जोरदार मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालाय, शतरक्षक चेंडूच्या खाली आणि बिग ब्लो, मोठा हादरा दिला जातोय तो म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा टीमला. यस, थँक यू व्हेरी मच टीजे. नवीन फलंदाज मिस्टर मंगेश भगली, मागचा मॅचचा हिरो, बॅटिंग मार्क वरती. आता स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. झालं गेलं तर विसरून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची आहे मंगेशांना. पहिला चेंडू पाहिला तर ऑन द मार्क होता. अप्रतिम चेंडू पाहतोय आपण. नक्कीच सन्मान दिला जातो या चेंडूला. आपण बघितलं की मंगेश आणि मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त 39 धावांची खेळी केली होती. तीच खेळी या मॅच मध्ये देखील त्याला करावी लागेल सामना जिंकण्यासाठी. सध्या तरी आपण पाहतोय धावफलकावरती 2 धावा या लागलेल्या आहेत. 4 चेंडू टाकून झालेत. स्लोअर 1 एका गुडघ्यावरती बसत असताना खूप चांगला स्ट्रोक इथे खेळलेला आहे. अगदी आपण पाहतोय तिकडे चेंडू पडल्यानंतर थोडासा थांबलेला आहे. बाउंड्री पंच आहेत तिकडे, कलवायचं आहे बाउंड्री पंच. यस, थँक्यू. आमच्या कॅमेरामॅनने देखील 2 बोटं दाखवले तिकडनं. दोन धावा आलेत. या 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. मंगेश पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहेत. नेक्स्ट बॉल मंगेश साठी. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला. चेंडू पाहिलं तर बॅटच्या रेडार मध्ये नव्हता. त्याच कारणाचं पाहिलं तर मिडविकेटवरून शतरक्षक आला आणि एक सिंगल धाव घेण्याचं यश मिळालंय. षटक संपलं पहिलं आणि एका षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. बघा, बेलखेडी संघाच्या 7 होत्या, चिंचोडी संघाच्या 5 आहेत. इथे 2 धावांचा डिफरन्स आहे आणि 1 विकेटचा. आणि आपण पाहतोय बेलखेडी संघामध्ये 2 विकेट गेल्या होत्या, इथे 1च विकेट गेलेली आहे. म्हणजे 2-2चा फरक, 2-2चा डिफरन्स इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आता येणारे 12 चेंडू असतील आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही आपण पाहतोय किती धावा बनवायच्या आहेत. तर 36 धावा अजूनही बनवायच्या आहेत. म्हणजे 12 चेंडूमध्ये 6 मोठे फटके इथे मारावे लागतील. 18ची सरासरी. रोशन उंबरसाडा दुसरं षटक हाताळण्यासाठी स्ट्राईक वरती आपण पाहतोय मंगेश. यावेळेस महत्वाचा गडी टिपलाय. हा झेल नाही तर मॅच पकडलाय विकेट किपरनं. बिग ब्लो, मोठा हादरा. मंगेश भगली बॅक टू द डगआउट. उमेश येतोय न्यू बॅटर. 11 बॉल मध्ये 36 धावा बनवायच्या आहेत. 11 बॉल 36 धावा. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे.
कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल संपर्क नाही आहे, चेंडू येतोय निर्धाव. बघा मंगेश होता तोपर्यंत आशा पल्लवीत होत्या, आता अडचणी ते वाढल्या जात आहेत. उमेश हाडल हा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. यावेळेस बघा फटका खूप चांगला केला, शतरक्षक तिकडे जज करतो, एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न. महेंद्र कोल्हा तिकडे चेंडू सोबत थोडासा खेळतोय, चेंडूला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत 3 धावा कंप्लीट होतील का? तर 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. चौथ्या धाव्याचा देखील प्रयत्न होतोय, मात्र 3च धावेवरती समाधान मानावं लागेल. इथे मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. नऊ चेंडू आणि 33 धावा. प्रत्येक चेंडूवरती समीकरण ते थोडस कठीण होत चाललंय. पुन्हा एकदा दुर्गस मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट पूल केला होता, मात्र कनेक्शन प्रॉपर झाल्या नसल्या कारणामुळे आपण पाहतोय चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये आला. एक धाव मिळाली दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. इथे उमेश देखील बाद होतोय. आता चिंचोडी संघाला पूर्णतः बॅकफूट वरती ढकललं जात आहे. येणारे चेंडू असतील ते म्हणजे 8 आणि 8 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 32 धाव्यांची आवश्यकता आहे. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. या 2 चेंडूवरती मोठी फटका येणं गरजेचं आहे. तर काहीतरी चिंचोडी संघ आशा पल्लवीत असेल चिंचोडी संघाची सुद्धा, पण तू जर त्याला तारा नाही, स्वतःला आता झुकून द्यावं लागेल या मॅच साठी. पुन्हा एकदा पाहतो हाफ ट्रॅकर बॉल होता, पंच आपल्या बाजूला वळाला, यस पंचा दिशेला वाईटचा येतो, एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना बघतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस मिस्टमिंग स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय आणि करत नाही चुकी. आणि यावेळेस करण बॅक टू डगआउट गॉन. यस थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क मध्ये पाहतो पण राहुल येतोय बॅटिंग मार्क वरती. रोशन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर सज्ज असतील. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. यावेळेस बॅटची एज, चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये, बाउंड्री लाईन जवळ जातोय चेंडू आणि शतरक्षकाचा पाठलाग होतोय आणि पाहतोय तर काय चेंडू जातोय सरळ सी मारेच्या पार, येतोय चौकार. बघा या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे धावसंख्येत झाले 14. म्हणजे येणारे 6 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 27 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 27 धावा. समीकरण थोडस मुश्किल झालंय, कठीण झालंय, परंतु आता मोठे फटक खेळणं गरजेचं आहे. बॅकफुट वरती गेला पाटीलपाडा संघ. कल्पेश आणि मंगेशची विकेट खूप महत्वाची होती. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. महेंद्र कोल्हा येतोय बॉलिंग मार्क वरती शेवटचा षटक हाताळण्यासाठी.
27 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. सामन्यावरती जवळजवळ पकड बसवले बेलकडी संघाने. यावेळेस पंचांकडे अपील केली जाते. पंचांनी ती अपील फेटाळली आहे. आपण पाहतोय सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघाला संधी चालून आलेली आहे. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघ जर इथे सुपर 5 मध्ये जर प्रवेश करतोय तर भावेश बाबर यांच्याकडून त्यांना टी शर्ट्स दिले जातील. एक सुवर्ण संधी त्यांच्यासाठी आहे. बघा आणखीन एक निर्धाव चेंडू इथे येताना दिसतोय. सध्या तरी या सामन्यावरती पकड पूर्णतः मजबूत झालेली आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या संघाची. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर पहिला सामना त्यांनी केला होता. त्यानंतर या संध्याकाळच्या सत्रामध्ये सामना खेळतायत. अजूनही त्यांची एनर्जी आपण पाहतोय तशी तशी पाहायला मिळते आणि खूप चांगली बॉलिंग ते करतायत. खूप चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे. रोशन उंबरसाडा असेल, अक्षय कोल्हा असेल, अक्षय कांबळे असेल किंवा महेंद्र कोल्हा असेल, निलेश बरफ असेल, खूप चांगली कामगिरी त्यांची आतापर्यंत राहिलेली आहे या स्पर्धेमध्ये आणि या शेवटच्या मॅच मध्ये पूर्णतः अधिराज्य गाजवलंय. तीन चेंडू निर्धावच्या स्वरूपात आलेले आहेत. 27 धावांची आवश्यकता आहे. चला घाई करायची, शेवटचे 3 चेंडू बाकी राहिलेत. आता पाहिलं तर बेलकडी संघाने जवळजवळ सामना आपल्या खिशात टाकलेला आहे. फक्त औपचारिकता बाकी आहे. 27 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा पाहिलं तर चेंडू लेग ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता. पंचांनी दंडित घोषित केलाय. वाईटचा इशारा पंचांचा येतो. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. अजूनही आपण पाहतोय 3 चेंडू बाकी आहेत. 26 धावांची आवश्यकता आहे. 3-26 हे समीकरण. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू हाताळलाय. फक्त एक सिंगल धाव इथे मिळेल आणि आपण पाहतोय की आता या सामन्यावरती 99% ची पकड आहे ती बेलकडी संघाची प्रस्थापित झालेली आहे. पकड मजबूत झालेली आहे आणि जर ते क्वालिफाय जर झाले सुपर 5 मध्ये तर भावेश बाबर यांच्याकडून त्यांना टी शर्ट्स हे दिले जातील. यावेळेस फटका चांगला आहे. शत्रुशक तिकडे तैनात आहे. एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोचते 17 या आकड्यावरती. शेवटचा एक चेंडू इथे आता बाकी राहिलेला आहे. बेलकडी संघ एक पाऊल ते दूर राहिलाय. फुल टॉस बॉल आहे आणि इथे झेल पकडलाय. बघा सिद्धिविनायक बेलकडी पुन्हा एकदा इथे सुपर 5 मध्ये क्वालिफाय झालेले आहे आणि त्यांना टी शर्ट्स हे लागू झालेले आहेत. आपण पाहतोय 2025 ची सुरुवात झाली होती बॉलिंगकडनं. बॉलिंगला जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये देखील ते क्वालिफाय झाले होते आणि या सीझन मध्ये देखील आपण पाहतोय सुरुवातीला ते क्वालिफाय झालेले आहेत. अभिनंदन अभिनंदन सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी. तर हार्ड लक पाटीलवाडा. कम ऑन डिझाई. हेलो 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 हेलो